मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:45 आणि आज मी निघालेली आहे माझ्या घरी चाकादेवीला, कारण आज पालखी येणार आहे माझ्या घरी. अचानक थोडंसं पुढे मागे होतात दिवस, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळे आज अचानक ते पटकन ठरलं की उद्या येणार आहे. तर काल पटकन तयारी केली आणि दिलीपने पटकन तिकीट वगैरे काढलं आणि आज निघाले. ते मला आता स्टेशनला सोडायला आलेत. तर आता आहे तेजसचं माझं तिकीट आहे. संध्याकाळी परत मला रिटर्न यायचं आहे. त्याच्यामुळे आता चला निघूया. आता आज मी दाखवेन आमच्या घरी पालखी येते ते. ट्रेन आली आहे आणि बसले आणि निघाले आणि असं कसं सुटले 6 वाजलेले आहेत बरोबर. तर आता चला 11 वाजेपर्यंत रत्नागिरी स्टेशनचा टाईम आहे तिचा आणि बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचते, कारण संध्याकाळी परत मला यायचं आहे. परत संध्याकाळी तेजसचं रिझर्वेशन आहे माझं. तर चला निघूया. अरे मी चिपळून ना गेलोय. तर आता वाजलेले आहेत 10:30 वाजलेत आणि आरवली स्टेशन आलेलं आहे आणि एक अर्ध्या तासात आता रत्नागिरी स्टेशनला आपण पोचणार आहोत. बघूया आता ऊन तर प्रचंड दिसतंय. तर आता बघूया किती वेळात पोचतोय ते. तर बाहेर आले पण खूप ऊन होतं, त्याच्यामुळे मी काही थांबली नाही जास्त वेळ. मी सरळ ऑटो केली आणि निघालेली आहे. एक अर्ध्या तासात मी पोहोचेन घरी. प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे काही पुढे थांबण्यात म्हटलं अर्थ नाही आहे. बस येणार तोपर्यंत म्हटलं नको, परत रिटर्न यायचं आहे. त्याच्यामुळे चला निघाले. पोचले घरी मी आणि प्रचंड ऊन आहे गावाला. आणि आत्ताच आईने आमच्या जेवण करून ठेवलेलं आणि त्या प्रत्येक वेळेला असंच करतात. आम्ही तिघे येणार तेव्हा जेवण त्या करून ठेवतात. जेवण झालं, भांडी आवरली आणि आता पालखी येण्याची वाट बघतो आहे आम्ही. तयार व्हायचं आहे अजून. बघूया, ऊन तर खूप आहे, लवकर निघायचं आहे. तर चला. तर आई इथे बसून ना काजू हे काढतायत काजूगर काढतायत त्यांच्या मुलाला देण्यासाठी. मी इथे बसली आहे. हाय. तर आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि वाट बघतोय केव्हा येणार आहे वगैरे निशाणी ते. तर आता एक थोड्या वेळात येईलच आमच्याकडे. तर ह्या दोन्ही माझ्या जावा आहेत, ती 2 नंबर आणि ही 3 नंबर. आणि इकडे आमच्या सासूबाई पण आहेत. तर आता आम्ही वाट बघतोय आणि मला संध्याकाळी निघायचं आहे. तर आता बघूया किती वाजता येते आणि मग लवकर सगळं तयारी करून ठेवलेली आहे मी ऑलरेडी. आम्ही तिघींनी पण आणि सासूबाईंनी पण आमच्या. तर बघूया. सो ह्या दोघी माझ्या जाऊ आहेत. ही रत्नागिरी, ह्या दोघी रत्नागिरीला असतात, मी फक्त मुंबईला असते. सो चला बघूया आता किती वाजता येते पालखी. गाडी आत घेऊन या.
जबरदस्ती करायची नाही. मागचे का मला दूध बघतो सरळ दाखव कसं असतं म्हणाय नको तू हे असतं केलं म्हणाय नको नाही होणार. नाही नाही असतील ना चालेल मी आता वरून सगळे आयडिया तर आता वाजलेले आहेत 5:30 वाजलेले आहेत आणि मी आली आहे रेल्वे स्टेशनला. तर आता बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागते. तेजसच आहे. तर चला आधी बघते ट्रेनचा टाईम वगैरे परफेक्ट आहे का. तर ट्रेन आली आणि मी बसले ट्रेनमध्ये. ट्रेन सुरू झालेली आहे दिसत असेल. पण आता 7 वाजून गेलेले आहे त्यामुळे बाहेर काळोख आहे त्यामुळे कारता दिसणारही नाही. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे. कारण पोहोचेल किती वाजता माहीत नाही. 11:30चा टायमिंग आहे पण 12-12:30ही होऊ शकतात. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. नवीन ब्लॉगमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.